सातपूरला श्रमिक नगर भागामध्ये विजेचा शॉक लागून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। रविवारी सकाळी मंगेश राणे हा वय वर्ष 20 हा सातमावली चौक श्रमिक नगर या भागामध्ये राहणारा मुलगा आपल्या नवनिर्माण बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेला असताना सकाळी 11:50 वरच्या मजल्यावर उभा असताना त्या ठिकाणी घराजवळून गेलेल्या उच्च 11 kV क्षमतेच्या वायरचा शॉक लागून युवक ठार झाल्याची घटना घडली आहे। मंगेश राणे हा जनता विद्यालय कॉलेज सातपूर या ठिकाणी FYBA ला शिक्षण घेत होता। 12वी मध्ये चांगल्या गुणांनी पास झाला होता। कॉलेज करून वडिलांच्या मनुमाता सेंटर किराणा अँड जनरल किराणा या दुकानामध्ये मदत करत होता। त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे। या घटनेने परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली असून निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासन नको, कृती करा, वारंवार निवेदन आणि अर्ज देऊनही भूमिगत तारा होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। श्रमिक नगर, अशोकनगर आणखीन किती बळी गेल्यावर तारा भूमिगत करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहे। घटनास्थळी विद्युत विभागाचे अभियंता विशाल मोरे, गणेश रिचवाल, विद्युत विभागाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केली। अमोल पाटील, कल्पेश खांडेकर यांनी पाहणी करत MSCBच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे। सातमावली चौकामध्ये मंगेश प्रवीण राणे हा वयाच्या 20व्या वर्षी या ठिकाणी बांधकाम चालू असताना ट्रान्सफॉर्मर DP या ठिकाणी आहे। त्या LTQ लाईनला त्याचं हात लागून किंवा स्पर्श आल्यानंतर त्याची जागेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्याला आता सायनाथ हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट केलं आहे। सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी नेत आहे। नुकतेच 2 दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गणेश रिचवाल आणि या भागाचे ज्युनियर इंजिनियर विशाल मोरे यांना इंटिमेट केलं होते। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना टेक्स्ट मेसेजद्वारे कळविले होते तर गेल्या 2 महिन्यापासून ध्रुवनगर, शमीरनगर, छत्रपती शिवाजीनगर या भागामध्ये वीज पुरवठा खंडित होत आहे आणि ज्या काही मूलभूत सुविधा असतील त्या या ठिकाणी MSCB डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठे नागरिकांना त्याचा दिलासा मिळत नाही, त्याचा उपभोग घेता येत नाही। परंतु लाईट बिल आल्यानंतर त्या ठिकाणी मार्च एंड सांगून मोठ्या स्वरूपाच्या ठिकाणी 50 लोकांची टीम तयार करून त्या ठिकाणी नागरिकांचे वीज पुरवठा खंडित करत असतात, लाईट कनेक्शन कट करत असतात। परंतु नागरिकांच्या सुविधा ते कुठे देत नाही। गेल्या 20 वर्षापासून याच्या मागेच सातमावलीच्या परिसरामध्ये रस्त्याच्या सेंटरमध्ये त्या ठिकाणी मोठी LTQ लाईन गेलेली आहे। अनेक वेळा दिनकर अण्णा पाटील असतील, लता पाटील असतील, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागणी केली की ती लाईन त्या ठिकाणी आम्हाला त्या 20 तारा भूमिगत करून मिळाव्या। सातमावली मंदिरा परिसरामध्ये सुद्धा अजून अशा अनेक प्रकारच्या 20 तारा ह्या वरतून गेलेल्या आहे। अनेक धोका निर्माण झालेला आहे। परंतु अधिकारी त्या ठिकाणी दिरंगाई करतात। कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल असं काम ते करत नाही। नुकतीच 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळवल्यानंतर त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे ACनी दिनकर अण्णा पाटील यांच्या कार्यालया ठिकाणी आले। 100-150 नागरिक त्या ठिकाणी होते। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्ही येत्या 8 दिवसामध्ये सर्व कामे मार्गी लावतो, परंतु अद्याप कुठलेही कामे मार्गी लागलेले नाही। आज या ठिकाणी एवढा युवा मुलगा मंगेश प्रवीण राणे त्याचं या ठिकाणी दुर्गत अशी अपघात घडून निधन झालेलं आहे। येत्या 8 दिवसात जे काम ते मार्गी लागले आम्ही तर जन आंदोलन उभारू, परंतु मी अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी ते उपलब्ध आहे। त्यांना सांगितलं आहे या कुटुंबाला त्यांनी भरपाई करून मिळावी। मागे एक एकदम लहान अमृत पाटील म्हणून त्या ठिकाणी मुलगा होता, त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही असं जन आंदोलन उभारलं होतं आणि MSCB डिपार्टमेंट त्याची त्या कुटुंबाला दिलासा दिला, आर्थिक सुद्धा मदत केली। मी या ठिकाणी रिचवाल साहेबांना सांगेल का या कुटुंबाला तुम्ही आर्थिक स्वरूपाची मदत मिळवून द्यावी आणि या कुटुंबाला दिलासा द्यावा आणि नागरिकांना आपण वेठीस धरू नका, कारण की त्या ठिकाणी मूलभूत देणं काम ते सुविधा देणं आपलं काम आहे। मी अशा ठिकाणी विनंती करतो। तरी याच्यावर प्रशासन कोणत्याही प्रकारची काही कारवाई करत नाही आहे। फक्त इलेक्शन आले का आम्ही तुमच्यापर्यंत येणार, वोटिंग मागणार आणि संपला विषय। 2 सभामंडप कमी करून जर तुम्ही इथं भूमिगत तारांचा प्रश्न केला असता तर आज कदाचित एखाद्या माणसाचा जीव वाचला असता। आज त्याचा इतका दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज त्याचं वय सुद्धा फक्त 20 आहे। मंगेश राणे त्या मुलाचं असं नाव आहे। अशा एवढं ह्याच्यात तुम्ही एवढं घाण राजकारण न करता तुम्ही 100 वेळेस बोललोय की असं घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र या आणि भूमिगत तारांचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावा। 2 वर्षापासून मी मागे लागून आताशी फक्त सातमावलीच्या वायरिंगचा कुठेतरी प्रश्न मार्गी लागलेला आहे। अजून किती प्रशासन आपल्या या लोकांचा जीव घेणार आहे हे प्रशासनाने सांगावं आणि ह्याचा जो जीव गेलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार फक्त प्रशासन आणि फक्त प्रशासनच राहणार आहे। या दरम्यान अशोकनगर, श्रमिक नगर मध्ये आतापर्यंत 5 लोकांचा बळी गेला असून अनेक लोक जखमी होत
अपंग झाले आहेत. अर्चना गोरख फाफळे नवविवाहिता कपडे वाळत घालत असताना शॉक लागून मृत्यू झाली. शिवाजीनगर परिसरात गच्चीवरून तारेवर लटकली आणि पतंग काढताना योगेश अमृत पाटील 9 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला. महेश ठाकरे आणि सचिन सोनोने यांचाही शॉक लागून मृत्यू झाला असून शुभम जाधव युवक जबर जखमी बाहेर फेकला गेल्यानं सुदैवाने बचावला. चंदू हदगले हे जखमी झाले. अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.